नवीन बॅटर एंटर झालाय. पुढचा बॉल त्याच्यासाठी लकीला. हा फटका चांगला आहे, अगदी ताकद आहे. लॉंग ऑनला बॉल फेकून दिलाय सीमारेषा पार. धमाका षटकार. आता मात्र इथे षटकार दाखवला गेला. आल्या आल्या आपल्या नावाची छाप देत असताना लकीला पाहतोय. हा फटका देखील इथे चांगला आहे आणि आणखीन एक धमाका. आधीचा पुढ्यात आताचा माग, दोन्ही बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार दाखवत असताना लक्की निरगुडाला पाहतोय. काय बॅटिंग केली जाते मैदानात. विनायक गोरे बाद झाल्यानंतर मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी लकी आला आणि आता लकीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला जातोय. आणखीन एक देखना फटका. काय बॅटिंग केली जाते. बॅक टू बॅक तिसरा षटकार पाहायला मिळालाय. आणि आता विचार केला तर फलंदाज लकी या स्पर्धेचा 5वा फलंदाज ठरतोय ज्याने 3 बॉल 3 षटकार लगावलेत. अगदी नावाप्रमाणे आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना 71 धावा धावफलक लावल्या जातात टीम पिंपरोली संघाकडून. पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 3 षटकार आलेत आणि लकी या स्पर्धेचा 5वा फलंदाज ठरलाय ज्याने 3 बॉल आणि 3 षटकार लगावलेत. का बॅटिंग केली जाते. विनायक गोरे बाद झाला त्यानंतर कुठेतरी वाटलं होतं कमबॅक करेल टीम कुंभलवाडी, परंतु इथे 5वा बॉल गतीमध्ये परिवर्तन, लांब ठेवला, फिरवला आणि कट लागले आणि